हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे झालेले आपले आहे देव उजळून. मस्त असे सर्व देवांना उजळून घेतलं होतं, कारण गुरुवार होता. मस्त देवांची जागा संपूर्ण स्वच्छ केलेली आहे. नेहमीप्रमाणे आपली ही पूजा छान अशी झालेली आहे. तर आता दिवाळी झाली आहे, तर आता दिव्यांचे काय करायचे? तर दिवे तर आपण प्रत्येक पूजेसाठी वापरू शकतो, पण सर्वात आधी ते कसे क्लीन करायचे, ते कसं क्लीन करून ठेवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी मी टपात पाणी घेतलं आहे, त्यात टाईडचं थोडंसं लिक्विड टाकायचं आहे. नंतर ते लिक्विड छान असं पाण्यात मिक्स करून घेतलं आहे. नंतर आपले जे दिवे होते त्यातल्या सर्व वाती मी आधी काढून घेतल्या होत्या. ते दिवे असे सर्व त्या पाण्यात ठेवायचे. सर्व दिवे मी त्या पाण्यात असे स्वच्छ करून घेतले. व पुढे बघू शकता तुम्ही, त्याचा जो पुढचा टोकाचा जो काळापणा आहे तो निघायला सुरुवात झालेली आहे. सर्व दिवे मी असे इथे ठेवून घेतले व अलगद हाताने वरच्या टोकाला असं थोडंसं किंचित हाताने घासून घेतले, जेणेकरून तेलाचा जो काही चिकटपणा आहे तो निघायला मदत होईल. असे सर्व दिवे मी स्वच्छ करून घेतले आहेत. त्यात भरपूर सारे दिवे होते. मातीचे दिवे जरी स्वस्त असले तरी ते एकदाच वापरून फेकून द्यायचे नाही आहे. इतकं छान आपण त्यांना कलर केलं आहे, मनापासून त्यांना इतकं सजवलं आहे. ते जोपर्यंत चालतात तोपर्यंत तुम्ही नक्कीच त्यांना चालवू शकतात. अशा पद्धतीने मी त्यांना आधी स्वच्छ क्लीन करून घेणार, नंतर मी त्यांना स्टोरेज करून ठेवणार आहे. असं नवीन दिवे आणल्यानंतर आपण त्याची कशी प्रोसिजर करतो तशीच काहीशी करायची आहे. दिव्यांच्या आतल्या ज्या वाती असतील त्या जर चांगल्या असतील तर परत तुम्ही त्या वापरू देखील शकतात, पण आता मला परत लागणार नाही आहे त्यामुळे मी त्या काढून घेतल्या आहेत. नंतर दिवे असेच पाण्यामध्ये मी थोडा वेळ सोक करून ठेवले, म्हणजे दिव्यांमध्ये जे तेल वगैरे जे असेल ते थोड्या वेळाने वरती जमा होऊन येतं. अगदी हात जरी फिरवला ना तरी दिवे अगदी क्लीन होऊन येतात. अगदी हलक्या हाताने वरच्यावर इथे धुवून घ्यायचे आहेत. शिवाय आपण जो कलर यूज केलेला आहे ॲक्रेलिकचा तो एकाएकी निघत नाही. दिवे तसेच मी थोडा वेळ पाण्यात ठेवले, तर बघू शकतात तुम्ही तेलाचा जो लेअर होता तो वरती त्या ठिकाणी आला होता. त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने दिवे परत एकदा क्लीन करून घेतले. पाटावर एक छान कपडा अंथरून घेतला आहे, त्यावर मी आता हे सर्व दिवे छान असे ठेवून घेणार आहे. मी सर्व दिवे छान असे पाटांवर व्यवस्थित ठेवून घेतले आहे.
बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपले सर्व दिवे छान क्लीन झाले आहेत. फक्त दिव्यांचा जो पुढचा पोर्शन असतो जिथे आपण वात लावतो तिथंच थोडंसं काळं असं झालेलं असतं. त्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर दिवे सर्व तुम्ही परत एकदा रंगाचा एक लेअर देऊन बघा तुम्ही. परत आपले दिवे जसे होतील तसे पूर्ण होऊन जातील. त्यानंतर मी ते सर्व दिवे उन्हात वरती कडकडीत उन्हात वाळत ठेवलेले. त्यांना असे वाटत असेल की हे दिवे परत वापरू नये. त्यांनी असे दिवे कोणाला एखादी गरजू किंवा गरीब लोकांना जरी दिले तरी चालेल, ते यांचा वापर करतील. नाहीतर तुम्ही याचे उरली पात्र देखील बनवू शकतात. पुन्हा त्यांना रिपेंट देखील करू शकतात. बरेच असे ऑप्शन आहेत. असं काही नाही आहे की एकदा वापरले की परत वापरायचे नाही आहेत. नंतर वरती टेरेसवर कडक अशा उन्हात कडक असे दिवे मस्त वाळण्यासाठी ठेवलेले आहेत. जो चिकटपणा होता ना दिव्यांचा तो अगदी निघून गेलेला आहे. दिवे अगदी सुंदर क्लीन झालेले आहेत. फक्त जो पुढचा पोर्शन आहे तो सोडला तर बाकी सर्व दिवा जसला तसा छान आहे. अशा प्रकारे आपले हे दिवे परत सर्व पूजेसाठी सज्ज झाले आहेत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.